मिरजेमध्ये पावसाळ्याच्या अगोदर ओढ्या नाल्यांचे स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली आहे। मिरजेतील ओढ्या नाल्यांमध्ये वाढलेले पानगवत व कचऱ्यामुळे 2005 रोजी शहरात महापूर आला होता। याचा मोठा फटका मालगाव रोड, टाकळी रोड, राजीव गांधी नगर या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना बसला होता। आता पावसाळ्याच्या सुरुवात होण्याआधीच महापालिका प्रशासनाने ओढे नाले सफाई करण्याची मोहिमेस सुरुवात केली आहे। यासाठी महापालिका प्रशासनाने 40 लाख रुपयांची तरतूद केली असून काम युद्धपातळीवर सुरू केल्याची माहिती आज उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली आहे। त्यामध्ये येणाऱ्या पावसाळ्याच्या तोंडावर प्रथमतः प्रभाग 3 आणि प्रभाग 4 मध्ये जे काही नाले सफाईचं काम आहे ते महानगरपालिकेने हाती घेतलेलं आहे। यामध्ये पूर्ण मिरज शहरातील जे काही नाले असतील, तसं मालगाव रस्ता असेल, मिरज ओढा आहे, राजीव गांधी रोड नगरच्या बाजूचा जो ओढा आहे, त्याच्यानंतर टोल नाक्याजवळील जो ओढा आहे त्याची पूर्ण पाणी करून काम जवळजवळ आमचे 10 दिवस झालं कामाला सुरू झालेलं आहे। आज राजीव गांधी नगर, मिरज ओढा, महिषा उड्डाण पूल या ठिकाणी नगरसेवक संजय मेंढे, उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त स्नेहलता कुंभार यांनी पाहणी केली। 3 JCB व 2 पोकलँडच्या सहाय्याने ओढे नाले सफाई काम सुरू आहे। महिषा रोडकडून नाले सफाईचं कामास सुरुवात झालेली, पोकलेन JCB या सगळ्याद्वारे कामास सुरू झालेलं आहे। प्रभाग 3 मध्ये देखील नाला सफाईचं मुख्य नाला सफाईचं काम चालू झालेलं आहे। त्याच्यानंतर समतानगर इथे JCBने काम चालू झालेलं आहे। असे जवळजवळ 3 JCB आणि 2 पोकलेन अगदी युद्धपातळीवर आम्ही सर्व नाले सफाईचं काम करून घेतो।